Hello dear students, welcome to Vision 24/7 YouTube चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीन नोटिफिकेशन घेऊन आलो आहे. त्या नवीन नोटिफिकेशन कशाबद्दल आहे? फूड अँड ड्रग इन्स्पेक्टरची पोस्ट आहे. फूड म्हणजेच काय? अन्न व औषधी प्रशासन विभाग भरती 2024 ही आताची भरती आलेली आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाची. त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहे आपण? आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे नोटिफिकेशन. या नोटिफिकेशन बद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन. या नोटिफिकेशन मध्ये जे जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते काढून ठेवलेले आहेत. ते इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण बघणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक कोर्स घेऊन आलेलो आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाचे जे भरती आहेत त्याच्यासाठी एक कोर्स घेऊन आलेलो आहे. त्याचं नाव आहे फूड अँड ड्रग इन्स्पेक्टरचा कोर्स आहे तो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कुठल्या प्रकारचे किंवा कोणत्या टॉपिक मधून क्वेश्चन्स येतात. साधारणतः सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की टोटल सिलेबस कुठला आहे या पोस्ट साठी, तर तो पूर्ण सिलेबस डिटेल मध्ये आपण बघणार आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची म्हणजेच की जो DFSL चा पेपर झाला आहे, त्या DFSL च्या पेपर मध्ये मॅक्सिमम क्वेश्चन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, अनेक क्वेश्चन आपल्या जे सिरीज चाललेले आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या किंवा मग प्रॅक्टिस क्वेश्चनच्या, बरेचसे क्वेश्चन त्या सिरीज मधून उतरलेले आहेत पेपर मध्ये. टॉक्सिकोलॉजीचे जे आकाश सरांनी टॉक्सिकोलॉजी शिकवलेले आहे त्याच्यातून मॅक्सिमम क्वेश्चन्स आलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं म्हटलं म्हणजेच की तुम्ही मुलांचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघू शकता की सर तुम्ही जे शिकवलं किंवा मग जे आपल्या बॅच मध्ये झालेलं आहे त्याच्यामधून अनेक क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यामधून अनेकदा जो पॅटर्न होता सिमिलर टाईपच्या पॅटर्ननी क्वेश्चन्स उतरलेले आहेत. इव्हन त्यांनी हेही सांगितलं, सर आपण जी लेवल घेतली आपण त्या लेवलचा फायदा असा झाला की आता जो आपण जे लेक्चर्स घेतलेले आहेत, व्हिडिओ लेक्चर्स एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, त्यांची लेवल हाय होती आणि जे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये उतरलेले आहेत ते त्यांची लेवल त्याच्यापेक्षा कमी होती. त्याचा फायदा असा झाला की विद्यार्थ्यांना सवय होऊन गेली होती की मॅक्सिमम क्वेश्चन जे हार्ड आहेत ते अटेम्प्ट करण्याची. त्यांनी काय झालं की त्यांच्या माइंडसेट मध्ये असं झालं की क्वेश्चन या प्रकारे येतील, पण झालं असं की क्वेश्चन त्यापेक्षाही इझी आले. त्यामुळे त्यांना अटेम्प्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही गेला आणि ते इझिली अटेम्प्ट करून आलेले आहेत. बरेचशा विद्यार्थ्यांच्या आमच्याकडे मेसेजेस आलेले आहेत, फीडबॅक आलेले आहेत की सर तुम्ही घेतलेला बेस्ट कोर्स होता आणि त्याच्यातून मॅक्सिमम क्वेश्चन्स उतरलेले आहेत एक्झाम मध्ये. तर चला तर मग आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं काय आहे आपल्याला, तर इम्पॉर्टंट नोटिफिकेशन जे फूड अँड ड्रग इन्स्पेक्टरची आहे डिटेलमध्ये, ते डेट, ओपनिंग डेट आणि क्लोजिंग डेट. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सिलेबस जे की महत्वाचं ठरणार आहे तुमच्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, सिलेबस बघणार आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर फूड अँड ड्रग म्हणजेच काय? अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे 2024चं भरतीचं. विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ म्हणजेच काय? गट ब ची पोस्ट आहे ही. विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ म्हणजेच ॲनालिटिकल केमिस्टची पोस्ट आहे. ॲनालिटिकल केमिस्ट. त्यानंतर एक कोर्स घेऊन आलेलो आहे याच्यासाठीच. तो कोर्स मध्ये काय राहणार आहे, तुमचं डिटेल अनालिसिस राहणार आहे. डिटेल अनालिसिस बॅच आहे. म्हणजेच की तुम्ही जर झिरो असाल, तुम्हाला काहीच नाही येत, तर 0 to हिरो पर्यंत नेण्याचं काम आमचं राहील. म्हणजेच काय, या बॅच मध्ये तुमचं डिटेल अभ्यास होणार आहे आणि त्याच्यानंतर याचे क्वेश्चन्स, प्रॅक्टिस क्वेश्चन्स पण होणार आहेत. प्रॅक्टिस क्वेश्चन कसे होतील, तर ते होणार आहेत टॉपिक वाईज प्लस फुल लेंथ पण तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मिळणार आहेत. PDF नोट्स पण अवेलेबल आहेत आपल्याकडे. त्यानंतर हा जो कोर्स आहे हा घेणार आहेत टीचर्सची एक स्टाफचे 3 लोकांचा स्टाफ आहे, ते घेणार आहेत. 3 बेस्ट टीचर कुठले, तर त्याच्यामध्ये मी राहणार आहे. त्यानंतर आकाश सर कंडक्ट करणार आहेत काही लेक्चर्स, काही टॉपिक्स. त्यानंतर प्रतीक सर. आता तुम्हाला प्रतीक सरांबद्दल माहिती नसेल,
तर प्रतीक सरांचे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत. डीएनएचा एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि टीचिंग पण तुम्हाला लगभग समजूनच जाईल. त्यानंतर ही आता याच्यामध्ये जर समजा स्टार्टिंगचे 10 स्टुडंट्स म्हणजेच काय, हा जर बॅच कोर्स सुरुवातच्या 10 स्टुडंटनी परचेस केला तर त्यांना मिळणार आहे टोटल 25% डिस्काउंट. किती म्हणत आहे मी? 25% डिस्काउंट. आता हे 25% डिस्काउंट कशामध्ये? तर ही बॅच आहे 199 ला, म्हणजेच काय 2000 ऑलमोस्ट 2000 रुपीजला बॅच आहे आणि सगळ्यात स्वस्त बॅच आहे आतापर्यंत. 2000 म्हणजेच की इतर बॅचेसच्या कंपॅरिझन मध्ये आपली कोर्स फी सगळ्यात कमी आहे. त्यामध्ये सुद्धा आपण काय करत आहे, 25% डिस्काउंट देत आहे मुलांना. किती? 25%. आणि जे तुम्हाला लेक्चरर्स, जो स्टाफ आहे तुम्हाला शिकवणारा, आकाश सर आहेत, ज्यांना बऱ्याच वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. कशा प्रकारे क्वेश्चन्स उतरल्या जाऊ शकतात पेपरमध्ये, कुठला टॉपिक सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. इव्हन त्यांनी पण एक्झाम दिलेली आहे, तर तुम्हाला त्यांच्याकडून एकदम बेस्ट गायडन्स मिळणार आहे. त्यानंतर जसं केमिस्ट्रीचं टॉपिक आहे, केमिस्ट्रीचं शिकवण्यासाठी मी राहील. म्हणजे माझ्याबद्दल तुम्हाला माहिती असणंच ऑब्वियस आहे. माझं MSc झालेलं आहे, नेट झालेलं आहे, सेट झालेलं आहे, पेट सुद्धा क्रॅक केलेली आहे मी, आणि केमिस्ट्रीमध्ये माझं PhD सध्या सुरू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट टीचर आहेत तुम्हाला शिकवण्यासाठी. आणि हे जे आहे थर्ड, जे आपले स्टाफ आहेत, जे की प्रतीक सर आहेत, प्रतीक सरांचा एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे DNA वरती, DNA जेनेटिक मटेरियल वरती. तर या DNA मधून सरसकट 3 ते 4 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत DFSL मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मी स्वतःहून नाही म्हणत आहे, हा फीडबॅक आहे स्टुडंट्स कडून. हा फीडबॅक कोणाचा आहे? स्टुडंट्सचा फीडबॅक आहे. आणि हे खूप हेल्पफुल लेक्चर्स त्यांना, म्हणजेच की त्यांच्या वतीनं खूप जास्त हेल्पफुल लेक्चर ठरलेलं आहे. त्यानंतर हे जे आहेत DNA अनालिटिक, म्हणजेच काय, प्रतीक सर जे आहेत, प्रतीक सर सिनियर लॅब असिस्टंटच्या पोस्टसाठी जे आणखी एक पोस्ट, 2 पोस्ट निघालेले आहे ना, एक अनालिटिकल केमिस्ट्री आणि एक निघालेली आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकची, म्हणजेच काय, सिनियर टेक्निकल असिस्टंटची. सिनियर टेक्निकल, इथे लॅब नाही पाहिजे, टेक्निकल टीम मुळे थोडी मिस्टेक झाली आहे. सिनियर टेक्निकल असिस्टंटची पोस्ट आहे. तर या 2 पोस्टसाठी प्रतीक सर आणि आकाश सर आणि मी लेक्चर्स घेणार आहे. त्यामध्ये प्रतीक सरांचं क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता. प्रतीक सर MSc बायोकेमिस्ट्री आहेत. वेट अ मिनिट. प्रतीक सर MSc बायोकेमिस्ट्री आहेत. त्यानंतर नेट सुद्धा क्रॅक केलेली आहे सरांनी, सेट सुद्धा क्रॅक केलेली आहे आणि गेट सुद्धा सरांनी क्रॅक केलेली आहे. म्हणजेच आमच्याकडे जो स्टाफ आहे टीचिंगचा, एकदम बेस्ट स्टाफ आहे. हे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तुमचा सिलेबस कव्हर अप करून देणार आहे. चला तर मग पोस्ट बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. तर 2 पोस्ट निघालेले आहेत. पहिली पोस्ट म्हणजेच की सिनियर टेक्निकल असिस्टंट, म्हणजेच काय, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक. आणि दुसरी पोस्ट म्हणजेच काय, अनालिटिकल केमिस्ट, त्यालाच म्हणतो आपण विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ. तर ह्या टोटल नंबर ऑफ पोस्ट आहे 56 पोस्ट आहे. तर हे 56 पोस्ट मधल्या 37 जे पोस्ट आहेत त्या सिनियर टेक्निकल असिस्टंटच्या आहेत. त्यानंतर अनालिटिकल केमिस्ट्रीच्या 19 पोस्ट आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर याच्यामध्ये एज लिमिट आहे 18 ते 38 वर्षे. त्यानंतर यांची जी फीज आहे, एक्झाम फीज किंवा मग जे अप्लिकेशन फीज आहे, ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपीज आहे, रिझर्व कॅटेगरीसाठी 900 रुपीज आहे. त्यानंतर जी ऍप्लिकेशनची प्रोसिजर आहे ती ऑनलाईन आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर ड्युरेशन, म्हणजेच काय, टाइम काय आहे ऍप्लिकेशनचा,
तर तुम्ही 23/9 म्हणजेच काय की जर समजा आजपासनं जर कन्सिडर केलं तर आजपासनं 23/9 पासनं तर 22/10 पर्यंत तुम्हाला अप्लिकेशन भरण्याची डेट आहे, म्हणजे लास्ट डेट आहे. लास्ट डेट किती आहे? 22/10. त्यानंतर जर पोस्टच्या बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या लिंकमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल, त्यामध्ये नोटिफिकेशन आम्ही अपलोड करून देऊ. तर याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय काय पाहिजे, तर सगळ्यात आधी तर सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी सॅलरी किती राहणार आहे, तर सॅलरी राहणार आहे 35,400 म्हणजे 35,400 पासनं तर 35,400 ते 1,12,400. हे मी नाही म्हणत आहे, नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे ऑलरेडी. ही सॅलरी राहणार आहे पे स्केल. त्यानंतर याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तुमचं काय असायला पाहिजे, सेकंड क्लास मध्ये सायन्सची डिग्री असायला पाहिजे फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, किंवा मग तुमच्याकडे डिग्री असायला पाहिजे कशाची, फार्मसीची. त्यानंतर एक महत्वाचं म्हणजेच की याच्यामध्ये कुठलाच एक्सपिरियन्स नाही पाहिजे या पोस्टसाठी. त्यानंतर नेक्स्ट दुसरी पोस्ट आहे अनालिटिकल केमिस्टची. त्याची सॅलरी आहे 38,600 38,600 38,600 ते किती आहे 12,24,800 12,24,800. हे मी नाही म्हणत आहे, हे नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे, तुम्ही नोटिफिकेशन बघू शकता. खूप मोठी सॅलरी आहे ही अनालिटिकल केमिस्टची. मे बी त्या याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये बघू शकता नोटिफिकेशन मध्ये. नोटिफिकेशन तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन देईल. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर डिग्री इन फार्मसीमध्ये डिग्री पाहिजे, किंवा मग पीजी इन केमिस्ट्री, केमिस्टच्या पोस्टसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे इन केमिस्ट्रीमध्ये किंवा मग बायोकेमिस्ट्रीमध्ये, किंवा डिग्री इन सायन्स इन सेकंड क्लास ऑफ एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे मग एक्सपिरियन्स सुद्धा पाहिजे, आणि गेन आफ्टर ऑब्टेनिंग सच डिग्री इन एनालिटिकल ऑफ ड्रग्स फॉर नॉट लेस दॅन 18 months. म्हणजेच काय, तर विद्यार्थी मित्रांनो, हे ज्यांच्याकडे पीजी किंवा मग फार्मसीची डिग्री नाही आहे, फार्माची डिग्री नाही आहे, त्यांच्यासाठी आहे हा सेकंड वाला ऑप्शन. त्यानंतर लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेलीच आहे, डिस्क्रिप्शन मध्ये येऊन जाईल नोटिफिकेशनची. नोटिफिकेशन मध्ये जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं 37 पोस्ट कशाच्या आहेत, सिनियर टेक्निकल असिस्टंटच्या, आणि 19 पोस्ट आहे अनालिटिकल केमिस्टच्या. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अज विजा हे जे पोस्ट आहेत किंवा मग कॅटेगरीज आहेत, याच्यानुसार पोस्ट दिलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आणि कोणत्या कॅटेगरीला किती पोस्ट आहेत तुम्ही शांततेत नोटिफिकेशन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नोटिफिकेशन मध्ये बघून घ्याल. तर टोटल पोस्ट विश्लेषक रसायनशास्त्र म्हणजेच काय अनालिटिकल केमिस्टच्या टोटल पोस्ट किती आहेत, 19. टोटल पोस्ट किती आहेत तर 19. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण, नेक्स्ट वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक म्हणजेच काय सिनियर टेक्निकल असिस्टंट याच्या देखील सविस्तर पोस्ट याच्यामध्ये नोटिफिकेशन मध्ये दिलेले आहेत. टोटल नंबर ऑफ पोस्ट आहेत 37. तर ही बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे, ही मिस नका करू. मी तरी म्हणतो की एकदा तरी तुम्ही अटेम्प्ट करून बघा. त्यानंतर आता बघणार आहे आपण सिलेबस. याच्यासाठी सिलेबस नेमका काय आहे, तर सिलेबस कशासाठी सर्वात आधी बघू. सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी फर्स्ट सेक्शन मध्ये आहे इंग्लिश मध्ये काय आहे, ग्रामर आहे, त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी आहे, त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स दिलेले जातील, त्याच्यासाठी फिल इन द ब्लँक्स करावे लागतील, आणि सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर. तर एकूण याचे येणार आहे 15 MCQ, आणि त्याचे मार्क्स राहणार आहेत 30. त्यानंतर मराठीसाठी मराठी व्याकरण, त्यानंतर भाषा सौंदर्य जे काय आहे,
त्यानंतर हे खालचे काही पॉइंट्स आहेत, हे वाचून घ्याल तुम्ही. एकूण याचे क्वेश्चन्स येणार आहेत 15. टोटल मार्क्स येतील याचे 30. त्यानंतर जनरल नॉलेज वरती कुठले कुठले टॉपिक्स आहेत. जनरल नॉलेज, लॉजिकल ॲबिलिटी, त्या पेपर मध्ये करंट अफेअर बद्दल विचारतील, करंट अफेअर. त्याच्यानंतर इंडियन हिस्ट्री, सिविक्स, जिओग्राफी, त्याच्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर. हे असे टॉपिक्स आहेत ज्याचे टोटल तुम्हाला 30 MCQs बघायला मिळतील आणि ते म्हणजे 60 मार्क्सला. सिमिलरली सब्जेक्टचे, आता जो सब्जेक्ट आहे जसं केमिस्ट्री आहे, केमिस्ट्रीचे काही क्वेश्चन्स येतील, अनालिटिकल केमिस्ट्रीचे, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे. याचे टोटल क्वेश्चन्स येतील 40 आणि मॅक्सिमम मार्क्स किती आहेत 80. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता मॅक्सिमम मार्क्स आहेत सब्जेक्टला मॅक्सिमम मार्क्स आहेत सब्जेक्ट. त्यानंतर आहेत जनरल नॉलेज किंवा जनरल नॉलेज. त्यानंतर आहेत मराठी अँड इंग्लिश. तर तुम्हाला फोकस कशावरती करायचं, सब्जेक्ट, जनरल नॉलेज आणि थोडं बहुत मराठी इंग्लिश सुद्धा वाचून जायचं आहे. त्यानंतर अनालिटिकल केमिस्ट्रीची पोस्ट बघूया. अनालिटिकल केमिस्टसाठी सिलेबस काय काय आहे. तर अनालिटिकल केमिस्टसाठी इंग्लिश जे आधीच्या पेपरमध्ये लागलं तेच, टेन्सेस वगैरे जे काय आहे, ग्रामर, व्होकॅब्युलरी, फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्स, त्यानंतर सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर, त्यानंतर मराठीचं काही व्याकरण आहे आणि हे इतर काही 2-3 पॉइंट्स आहेत, हे वाचून म्हणजे सिलेबस आहे हे वाचून घ्याल. त्यानंतर जनरल नॉलेजचं आहे. जनरल नॉलेज सिमिलरली जे आधीच्या नोटिफिकेशन मध्ये सिलेबस मध्ये आपण बघितलं तेच आहे. याच्यामध्ये सुद्धा काय काय आहे, तर करंट अफेअर, हिस्ट्री, सिविक्स, जिओग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, या सर्व गोष्टी आहेत त्या आहेत. त्याचे येणार आहेत 30 MCQ 60 मार्क्सला. त्यानंतर सेक्शन 4 मध्ये सब्जेक्टिव्ह राहणार आहे केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री, बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॉजीसाठी आपल्याकडे बेस्ट स्टाफ आहे. त्यानंतर ह्याच्यावरती MCQs येणार आहे 40 आणि एकूण याला मार्क्स राहणार आहेत 80 मार्क्स. टोटल किती मार्क्स राहणार आहे, 80 मार्क्स. तर सिमिलरली जसं की सिनियर टेक्निकल असिस्टंट साठी होतं, सगळ्यात जास्त मार्क्स राहणार आहे सब्जेक्टला 80 मार्क्स. त्यानंतर राहणार आहे जनरल नॉलेजला GK, त्यानंतर मराठी अँड इंग्लिशला. तर अशा प्रकारे तुमचा सिलेबस राहणार आहे. आणि लवकरच आपली बॅच कोर्स जी आहे, बॅच कोर्स लॉन्च झालेली आहे. ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही ट्राय करा की बॅच कोर्स परचेस करण्याचं, कारण फर्स्ट 10 स्टुडंट्सला 25% डिस्काउंट आहे. 25% डिस्काउंट आणि त्यानंतर ह्याची जी प्राइस आहे 199 ला आहे, सगळ्यात लोएस्ट प्राइस आहे. त्यानंतर जर समजा तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा